ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते दोन फलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा दाखल होतात, रोहित आणि स्वप्नील. खरं तर रोहितच्या बॅटमध्ये ताकद आहे, मनगटामध्ये ताकद आहे, चांगले चांगले फटकेसाठी तो गडला जातोय. चेंडू द्यायचा आहे. पहिल्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल नक्कीच पाहूया. 2 षटकांचा हा खेळ असणार आहे. विनोदला आमंत्रित केलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. P1चं पहिलं षटक असणार आहे. छोट्या वर्तुळामध्ये तब्बल 9 खेळाडू आणि मोठ्या वर्तुळामध्ये 2 खेळाडू असणार आहेत डीपमध्ये. तर नक्कीच पाहूया, मॅचकडे जरूर वळणार आहोत. अगदी दुपारचं घड्याळामध्ये 2:07 झालेली आहेत. उन्हाचा प्रकोप वाढलेला आहे, परंतु आमचा खेळ मात्र काही क्रिकेट संपत नाही आहे. जाऊया मॅचकडे. पंचांकडून गार्ड घेतला जातोय रोहितचा. आपण बघतोय ऑन फील्ड अंपायर आमचे नक्कीच अनंत छाडवा आणि त्याचबरोबर ती गणेश पवार सर. या दोघांचंही जरूर कौतुक करावं तेवढे कमी आहे आजच्या दिवसामध्ये. ओ हो 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 हो, काय घडलं? पहिल्याच चेंडूवरती स्विच शॉट घेण्याचा प्रयत्न केला होता. किती मोठी विकेट आहे हे मात्र इथे मात्र सेलिब्रेशन करणारा युवती संघ इथे दाखवतोय. कारण रोहित सारखा खेळाडूला इथं बाद करतात यशस्वी ठरलाय गोलंदाज. कौतुक असेल विनोदचं. आणि इथून मात्र स्विच शॉट खेळत असताना मात्र एक मोठा झटका रोहितच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पॅव्हलिन. येस, बघतोय आपण पहिला विकेट मिळाल्यानंतर इथे मात्र गोलंदाजाचा मनसुबा वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलाय. परंतु निलेश गोल फलंदाजीसाठी गेला होता. निलेशने पहिल्या चेंडूवरती आपण चौकार ठोकून इथून मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. यावेळचा चेंडू मिस टाइम झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आडवेल का, परंतु एफर्ट्स खूप चांगलं होतं. एफर्ट्सचं कौतुक असेल जरूर. बघतोय आपण षटकार आलाय परंतु एफर्ट्स खूप चांगलं होतं. बघा इन ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षकाला बघू शकता आपण. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यश मात्र गवलं नाही आहे. असू द्या, खरं तर प्रयत्नांना यश येणं न येणं हे वेळेची महत्व आहे. आपण प्रयत्न करणं महत्वाचे आहे. चौकारानंतर षटकार आलाय. चांगला फटका, अजून एक दमदार चौकार येतोय. वाईडिश लॉंगॉन सीमारेषा क्लिअर करतोय. आल्या पहिल्यांदा स्क्वेअर लेग सीमारेषा, तदनंतर मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षकामध्ये भिरकावलं आणि एकदा अजून एक चौकार ठोकलाय. हॅलो, 14 धावसंख्या धावफलकावरती आहे. निलेशचा चौकार, षटकाराने चौकार आलाय. विनोदवरती चाललेला हा हल्ला वर्सेस प्रतिहल्ला. खरं तर पहिल्याच चेंडूवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं की इथून मात्र युवती संघ चांगल्या सुस्थितीत मध्ये जाईल, परंतु नाही. कारण रोहित गेल्यानंतर मात्र सर्व दारोमदार निलेशनी मात्र सांभाळली आहे. चांगला फटका, चांगला चेंडू आहे. बघा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. इथे मात्र वेगाचा वापर केलाय. चौकार, षटकार आणि चौकारानंतर झालेला कमबॅक पाहायला मिळतोय, तो म्हणजे गोलंदाज विनोदचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक लावणारा आहे. शॉर्ट सिलिमिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वायडिश मिड वॉर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा पुन्हा एकदा हल्ला चढवलाय व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. अजून एक दमदार षटकार. विनोदच्या विरोधात निलेशने अजून एक षटकार ठोकला. एक चौकार, एक षटकार, एक चौकार आणि अजून एक षटकार. एक षटकाच्या अंती 20 धावसंख्या धावफलकावरती. वीस धावसंख्या धावफलकावरती. एक षटक समाप्त झालंय. पहिला रोहितचा विकेट मैदानाच्या बाहेर गेला असं वाटलं होतं. युती संघ इथून कमबॅक जरूर करेल. स्वप्नील मात्र खामोश राहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला. निलेश मात्र साथ द्यायला आला. निलेशने काय केलंय, मैदानावरती आग पेटवलंय. A1 ब्रँडेड शॉट खेळला. पहिला चौकार आला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दुसरा षटकार आला होता तो म्हणजेच मिडऑन मधून, दुसरा चौकार आला होता मिड पाहिलं होतं की वायडिश लॉंगॉन मधून, आणि षटकार सुद्धा आलाय तो म्हणजे वायडिश लॉंगॉन मधून. षटकारापा 2 षटकार आणि एक चौकार. 20 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाज वापरला जातोय. डावखुरा गोलंदाज मंगेश. राऊंड द विकेट उजव्या हाताचा स्वप्नीलसाठी. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, परंतु तिथून मात्र एक धाव डी आहे. 21 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 2 षटकांचा खेळ असणार आहे. इथून जेवढी धावसंख्या जमवली जाईल तेवढीच धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला जमवायची आहे. हा मनोबल मात्र मनामध्ये ठेवूनच मात्र फलंदाजी करताना पाहतोय. मिस टाइम झालाय. फटका बघूया. इथे मात्र फॉमलिंग झालंय. क्षेत्ररक्षक जज करू शकला नाहीये चेंडूला आणि पाहता पाहता 2 धावा धावफलकावरती आल्या. शॉर्ट पिच दिल्यावरती शॉर्ट पूल. नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला हा येतोय. आमच्या समालोचन कक्षाला देतोय तो भेट. आलाय दमदार षटकार. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय षटकार. वॉट बॅटिंग, वॉट बॅटिंग बघायला लागतोय बघा. जसं पाहिलं शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, थोडासा बॅकफुटला गेला. पॉपिन स्क्रीजचा वापर केला आणि चेंडूला फेकून दिला तो म्हणजेच अगदी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. पुलचा फटका होता. यशस्वीरित्या सक्सेसफुली पुल केलंय. धावफलकावरती धावा लागल्या ते म्हणजेच 29 धावसंख्या धावफलकावरती. अजून काही चेंडू येणं शिल्लक आहे मंगेशच्या विरोधात. चांगला फटका, हेही फटका चांगला आहे परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. तिथेही झाली चूक आणि बघतोय आपण चौकार. अजून एक दमदार फटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून धावून आलाय. चेंडू अडवेल का? नाही. अजून एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. यस, 2 चौकार आले. तिसरा चौकार येईल का? चौकार आला तर इथं मात्र ठेवलेली हॅट्रिकची बक्षीस मात्र स्वप्नील आतमध्ये घेऊन जाईल, परंतु नाही आहे. इथून मात्र खोदून काढलाय चेंडू. ब्लॉकहोलची डिलिव्हरी होती आणि एक धाव धावफलकावरती आली. तब्बल धावसंख्या धावफलकावरती पाहतो आपण 38 धावसंख्या धावफलकावरती आहे. विजयासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 39 धावांची गरज आहे.
आक्रमण केलंय, परंतु क्षेत्ररक्षकाचं तिथे आहे तो मात्र पकडलंय. तिथे मात्र बघतोय आपण एक धाव धावफलकावरती आली आहे. 39 धावांचं गरज असताना मात्र बघतोय आपण एक धाव धावफलकावरती आहे. हॅलो, 2 धाव आल्यात. ओके, संदीप आणि त्याचबरोबर ती स्वप्नील वापरला जातोय. खरं तर गोलंदाज आहे स्वप्नील. यावेळेचा चांगला चेंडू आहे, फटका चांगला आहे, बहारदार आहे, स्वीट साऊंड आहे. हॅलो हॅलो, षटकार आलाय. 8 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. इथून मात्र विजयासाठी 39 धावांचं गरज असताना 8 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. इथून मात्र याच षटकारांची गरज असणार आहे हे मात्र संदीपला माहिती आहे. खरं माइंड सेट करून गेला मैदानाच्या बाहेर. ज्या वेळेला इथे मात्र चर्चा चालू होती पहिल्या षटकामध्ये 20चा टार्गेट ठेवायचं आहे, त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी चालू आहे. संदीपला मात्र खेळायचं आहे, परंतु इथे मात्र मिस टाइम झाले. पाहूया. आणि यस, डी क्षेत्रामध्ये आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. यस, गणेशवाडी बी टॉच विन. यस, गणेशवाडी बी टॉच विन and first select the first field. नेक्स्ट मॅच तुम्ही अनुभवणार आहात. बघतोय आपण स्क्वेअर लेग रिझन मध्ये फटका आहे, फटका चांगला आहे, बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल का? बुर 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 चेंडू चालला सीमारेषा पार. चौकार 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 आणि चौकार. 13 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 20चं टार्गेट समोर ठेवलं होतं, तोच टार्गेटला समोर जातोय का? संदीपच्या बॅट मधून चांगला षटकार आणि चौकार आलाय. संदीप आज खूप फॉर्म मध्ये आहे. संदीप वरती दारोमदार आहेत आज सर्व रसिकांच्या, प्रेक्षकांच्या आणि आज मात्र खेळाडूंच्या नजरा त्याच्याकडे असतील. ज्या पद्धतीने आपण बघितलं स्वप्नीलने बॅटिंग केली, त्याचप्रमाणे संदीपला इथे मात्र आपली बॅटिंग करावी लागणार आहे. ज्या पद्धतीने निलेशने बॅटिंग केली त्याच पद्धतीने आज मात्र संदीपला बॅटिंग करावं लागणार आहे. मग अशा अनेक संघाने म्हटलं की आज मात्र जयंती संघाने जो चषक ठेवलाय ना, तो चषक मात्र आमच्या घरी नेण्यासाठी आम्ही आतोनात प्रयत्न करू. आज बघतोय आपण गोल्डन ट्रॉफीज आहेत. ज्या ट्रॉफीज आहेत ना त्या मित्रांनो खूप चांगल्या आणि देखण्या आहेत. कारण आपल्याला पैसे किती मिळतात ते महत्त्वाचं नाहीत, की ट्रॉफीज कुठल्या आहेत आणि कोणत्या आहेत ते महत्त्वाचे आहेत. कारण आज ना उद्या आपल्या आलेली रक्कम संपून जाते, परंतु आठवणीत राहते ती फक्त ती ट्रॉफीज. आज जिंती संघाचं आयोजन आणि आज ज्योतिर्लिंग चषकामध्ये 2023 मध्ये अप्रतिम अशा आपल्याला चषक पाहायला मिळतात. तो चषकासाठी चाललेला हा युद्ध आहे. एक धाव धावफलकावरती आली आहे. 15 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. स्वप्नीलच्या बॅटमधून आली होती एक धाव. संदीपला मात्र इथे बघूया काय करावं लागणार आहे षटकामध्ये. 15 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडूमध्ये 24 असं समीकरण असणार आहे. परंतु ह्याही धावा जर बनवल्या जातील त्यासाठी उभं राहावं लागणार आहे संदीपला, उभं राहावं लागणार आहे स्वप्नीलला. प्रत्येक चेंडूला पहिल्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 1 ते 2 षटकार ठोकावे लागतील, कारण 24 धावांचा पारडा आहे. वेळ घालू नका मित्रांनो, विनंती असेल. बघा नेक्स्ट मॅच पण सुद्धा टॉच उडवलं आम्ही. हॅलो, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर विजयासाठी 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाज वापरला जातोय प्रकाश, अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाची शिदोरी तो आज मैदानावरती होतणार आहे. परंतु यावेळचा फटका चांगला आहे, परंतु नील चेंडूच्या खाली आला होता. थोडाला स्ट्रेस केला होता, परंतु चेंडू पर्यंत तो जाऊ शकला नाहीये. षटकार आलाय. या षटकाराच्या साह्यानं विजयासाठी अपेक्षा मात्र इथून मात्र मोठ्या केल्यात स्वप्नीलला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21. इथून मात्र 24 जमवायच्या होत्या, 6 इथून वजा करून घ्या म्हणजे विजयासाठी फक्त 18 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा बघितलं होतं, अशीच परिस्थिती आली होती आणि त्याच वेळेला मात्र उभा राहिला होता खेळाडू, परंतु त्याला मात्र शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच घेऊन जाता आली नाहीये. परंतु ही मॅच घेऊन जाणं आहे. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. खरं तर स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय षटकार. संदीपलाही चांगला इन टच मध्ये आहे.
स्वप्नील ही आपलं मनोबल मात्र वाढवत आहे, आत्मविश्वास वाढलाय त्याच्या षटकाराने. समोरच्या दिशेने अजून एक फटका आहे, चांगला दमदार हिटर, पॉवर हिटर हा षटकार आलाय. इथे मात्र आता मात्र तुमच्यासाठी दार उघडले ते म्हणजे हॅट्रिकचं. आणि जर तुम्ही हॅट्रिक इथून मारलीत तर नक्कीच आमचे माननीय श्री लक्ष्मण विठ्ठल पाटील मुंबई पोलीस यांच्याकडून देण्यात आलेली रोख रक्कम तुम्ही तुमच्या खिशामध्ये घेऊन जाल. स्वप्नीलसाठी इथे मात्र असणार आहे ती सुवर्ण संधी, ज्यांनी आत्ताच मात्र षटकार ठोकलाय. आता मात्र येणारे चेंडू असणार आहे 4 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावा, 4 चेंडू 12 धावा. बघा शेवटपर्यंत मैदानावरती दटून राहणं महत्वाचं आहे. आदरणीय राजू कंक सर, विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या मंचावरती सरचे स्वागत आहे. माजी अध्यक्ष कराड क्रिकेट असोसिएशन, विनंती असेल साहेब या मंचकावरती. अमित दादांच्या शुभ हस्ते आपला सत्कार केला जाईल. यावेळचा चांगला फटका आहे. काय घडेल काय घडेल, स्ट्राइक सोडणं किती कठीण ठरू शकेल. बघा इथे इथे मात्र धावचीची विकेट पडली आहे. स्वप्नीलला जावं लागेल माघारी. समीकरण सेट आहे, 3 चेंडू आणि 11 धावा. युवती संघासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. खरं तर चांगला प्लेअर होता आणि स्ट्राइक रोटेट करण्याच्या नादामध्ये मिस टाइम झाला आणि दोघांच्या मधला मात्र इथून मात्र स्वप्नीलला मात्र जावं लागणार माघारी. नवीन फलंदाज मैदानावरती गेलाय, नाव आहे विनोद. विनोद चांगला बॉलर आहे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती, परंतु षटकार त्याच्या गोलंदाजीवरती पडले होते. परंतु आता फलंदाजीची गरज असणार आहे. मात्र चेंडू असणार आहे 3 आणि विजयासाठी मात्र 11. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. परंतु स्ट्रायकिंग एंडला कोण आहे? संदीप आहे, ज्यांनी षटकार आणि चौकार ठोकला होता. नाही नाही नाही, इथे मात्र मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात मात्र एकेरी धाव फलकावरती येतोय. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय विनोद. 2 चेंडू आणि 10 धावा. समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, जाईल का सीमारेषा पार? नाही, तिथे अडवलाय चेंडूला आणि परंतु 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकले नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल का? 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे. खरं तर येणारा वाईट चेंडू, येणारा नो चेंडू इथून समीकरण बदलू शकेल ही अपेक्षा आहे युवती संघाला. परंतु ती अपेक्षा भंग केली जाईल का? अपेक्षा पूर्ण केली जाईल का? यस, चांगला चेंडू आणि इथे मात्र भूरभूशी 11 हा संघ विजयी झालाय आणि युवती संघ इथं पराभूत झालाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार.